नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण 2026च्या सरावासाठी घेणार आहोत. हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला महत्त्वाचं रिव्हिजन असणारे प्रश्न ठरणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्न घेतलेले आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोबतच चालू घडामोडी 2025-26 वर आधारित घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल, तर आपलं टेलिग्राम आहे पहा मराठी नोकरी या नावानं. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला पोलीस भरती 2026 साठी डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 खालीलपैकी कशापर्यंत विस्तारित करण्यात आलेला आहे? प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 खालीलपैकी कशापर्यंत विस्तारित करण्यात आलेला आहे? या ठिकाणी लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र लोकसेवा जर विचारलेला आहे तर हा फक्त आणि फक्त संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता विस्तारित असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. पहिला आशिया कप महिला T20 क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेली आहे? हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहिला आशिया कप महिला T20 क्रिकेट स्पर्धा ही कोणी जिंकलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर भारत या देशाने पहिला आशिया कप महिला T20 क्रिकेट स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्रश्न तिसरा. ग्रामपंचायत सदस्य राजीनामा द्यावायचा असल्यास त्यास तो डॅश यांच्याकडे सादर करावा लागतो. सर्वात सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. ज्यावेळी एखाद्या ग्रामपंचायत सदस्याला आपल्या पदाचा राजीनामा जर द्यायचा असेल तर तो राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? मित्रांनो, आपण यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. पद आणि त्याचा राजीनामा हा कोणाकडे देण्यात येतो यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. तर सरपंचाकडे द्यावा लागतो. लक्षात ठेवा, ग्रामपंचायत सदस्य ज्यावेळी आपल्या पदाचा राजीनामा देतो तर तो राजीनामा सरपंचाकडे द्यावा लागतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? आत्तापर्यंत हा प्रश्न आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 9 वेळापेक्षा जास्त फक्त आणि फक्त पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हा प्रश्न आपल्याला मुख्यतः आरोग्य विभागामध्ये जास्त करून विचारण्यात आला होता. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम हे कोणाकडून केलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर लहान मेंदू जो आहे याकडून आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचं काम केलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे. कोणत्याही संगणकास माहिती पुरविणारे आणि आदेश देणारे डॅश हे उपकरण आहे. उपकरण म्हणजे काय? तर खालीलपैकी असं कोणतं डिव्हाइस आहे जे कोणत्याही कम्प्युटरला माहिती पुरवतं आणि आदेश देतं? म्हणजे ते उपकरण कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. तर कीबोर्ड हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यावरती आपल्याला प्रश्न असे विचारले जातात पहा, आउटपुट डिव्हाइस आणि इनपुट डिव्हाइस. तर यावरती प्रश्न कसे विचारले जातात? आउटपुट म्हणजे काय? की जे कम्प्युटरकडून आपल्याला आउटपुट भेटतो त्याला म्हटलं जातं आउटपुट. आणि इनपुट म्हणजे काय? जर आपल्याला एखादी माहिती मिळवायची असेल त्या माहितीसाठी आपण जे काही कम्प्युटरला आज्ञा देतो त्याला इनपुट डिव्हाइस म्हणतात. मग आउटपुटमध्ये कोणकोणतं आहे? तर लक्षात ठेवा, मॉनिटर हे आउटपुटमध्ये येतं. दुसरी गोष्ट काय आहे? प्रिंटर हे सुद्धा आउटपुट डिव्हाइसमध्ये येतं. या ठिकाणी अजून एक तिसरी गोष्ट काय आहे? तर पहा, यामध्ये मग इनपुट कोणते कोणते आहेत? तर इनपुट आहे पहा माऊस. कीबोर्ड जे आहे कीबोर्डसुद्धा इनपुट असणार आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचे आउटपुट आणि इनपुट डिव्हाइस काय आहेत. मग या ठिकाणी आपल्याला मेमरी कार्ड दिलं जातं. मेमरी कार्ड आणि किंवा आपल्याला SSD, HSD दिलं जातं, म्हणजे हार्ड ड्राईव्ह दिलं जातं. तर हे जे असतात तर हे स्टोरेज डिव्हाइस असतात. लक्षात ठेवा, स्टोरेज डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस आणि इनपुट डिव्हाइस. मग या ठिकाणी प्रश्न काय विचारला की कोणत्या कम्प्युटरला जरी माहिती पुरवणारं किंवा कम्प्युटरला आदेश देणारं उपकरण कोणतं आहे? दिलेल्यापैकी मॉनिटर हे आउटपुट आहे, प्रिंटर हे आउटपुट आहे. मग माहिती देण्याचं काम इनपुट डिव्हाइस करतो तर तो आहे कीबोर्ड. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो? आत्तापर्यंत आपल्याला गडचिरोलीसाठी हा प्रश्न 2 वेळा विचारला होता आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी 2 वेळा विचारला होता. आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. तर चंद्रपूर हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त सिमेंट कारखाना असलेला जिल्हा म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक शिक्षक दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये घेतला होता. त्या ठिकाणी जवळपास 75% विद्यार्थ्यांचं उत्तर हे चुकीचं आलं होतं. लक्षात ठेवा. शिक्षक दिन आणि जागतिक शिक्षक दिन. तर जागतिक शिक्षक दिवस जो आहे तो ऑप्शन क्रमांक 1 तर 5 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो आणि फक्त जर आपल्याला शिक्षक दिवस जर विचारलं तर लक्षात ठेवा शिक्षक दिवस हा 5 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. या ठिकाणी मित्रांनो सर्वात कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. लगेच काही विद्यार्थी कमेंट करतात, की जागतिक शिक्षक दिवस 5 सप्टेंबर आहे. तर लक्षात ठेवा, जागतिक शिक्षक दिवस 5 ऑक्टोबर आहे आणि फक्त शिक्षक दिवस जर विचारलं तर 5 सप्टेंबर आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? मराठा वर्तमानपत्राची भाषा कोणती आहे? याच्यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो, की मराठा वर्तमानपत्र हे कोणी सुरू केलं? तर लक्षात ठेवा, लोकमान्य टिळकांनी. लोकमान्य टिळक यांनी मराठा हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं. त्याची भाषा कोणती होती? तर भाषा होती पहा त्याची इंग्रजी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. इंग्रजी भाषेमध्ये मराठा वर्तमानपत्र होतं. मग याच्याविषयी काही आपण थोडंसं महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहूया. द मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजी भाषेमधून प्रसिद्ध होत होते. याद्वारे टिळकांना जगभरातील आणि भारतातील सुशिक्षित वर्गापर्यंत आपले विचार पोहोचवायचे होते. म्हणून त्यांनी द मराठा हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं. यानंतर दुसरं एक वर्तमानपत्र आहे पहा केसरी. तर हे त्यांचे दुसरे प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे, जे मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध होत होते आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील सामान्य जनतेसाठी केसरी हे वर्तमानपत्र होतं. याची जी सुरुवात आहे, तर दोन्ही वर्तमानपत्रे हे 1881 या वर्षी सुरू करण्यात आली होती. याचा उद्देश काय होता? तर जनतेमध्ये राजकीय जागृती करणे आणि ब्रिटिश सरकारच्या अन्यायी धोरणाविरुद्ध आवाज उठवणे या वर्तमानपत्रांचा मुख्य उद्देश होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचे मराठा हे वर्तमानपत्र आणि दुसरं कोणतं आहे? तर दुसरं आहे पहा केसरी वर्तमानपत्र. हे दोन्ही जे वर्तमानपत्र आहेत ते लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले आहेत. जर आपल्याला वर्ष विचारलं तर 1881 या वर्षी ते सुरू केलेले आहेत. त्याचा उद्देश काय होता? तर उद्देश होता, की आपले जे काही महाराष्ट्रातील किंवा भारतातील जनता आहे, त्यांच्यामध्ये राजकीय जागृती निर्माण करणं आणि ब्रिटिश सरकार जे काही अन्यायी धोरणं लागू करत आहेत, तर त्याच्याविषयी आवाज उठवणं हे वर्तमानपत्राचे त्या उद्देश होते. मग मराठा हे जे आहे, हे इंग्रजी भाषेमध्ये होतं आणि केसरी जे आहे, हे मराठी भाषेमध्ये प्रसारित होणारं वर्तमानपत्र होतं. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 2 वेळा आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर दापोली या ठिकाणी आहे पहा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं हेडक्वार्टर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाची ओळख आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखलं जातं. यांच्याविषयी काही आपण महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहूया. यामध्ये पहिला पॉईंट आहे की सत्यशोधक समाजावरती विचारण्यात आलेले प्रश्न. तर 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचा मुख्य उद्देश होता की शोषित वर्गाला न्याय मिळवून देणे. यावरती आपल्याला प्रश्न अशा पद्धतीने विचारला होता की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला आहे. कोणत्या वर्षी केला आहे? तर 1873 या वर्षी केलेला आहे. कारण TCS आणि IBPS मध्ये हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यांचा शिक्षण प्रसार कसा आहे? तर त्यांनी 1848 साली पुणे या ठिकाणी मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला असं मानण्यात येऊ लागलं. वर्ष कोणतं आहे? तर 1848 या वर्षी स्त्रियांसाठी पहिली किंवा मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी. त्यांचे जर आपल्याला ग्रंथ विचारण्यात आले तर गुलामगिरी हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म हे जे आहेत हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ ठरलेले आहेत. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकावरती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅशमध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला होता. महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला काय विचारलंय की कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप जिंकलेला होता. या ठिकाणी विचारलंय की ते वर्ष कोणतं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 3 तर 1983 या वर्षी भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2011 या वर्षी सुद्धा भारताने वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर याच्याविषयी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे काय आहे की 1983 या वर्षी भारताचे कॅप्टन जे होते ते कपिल देव होते आणि 2011ला भारतानं जो वर्ल्ड कप जिंकला तर त्याचे कॅप्टन जे आहेत हे महेंद्रसिंग धोनी हे होते. महेंद्रसिंग धोनी म्हणजे MS धोनी जे आहे हे 2011च्या वर्ल्ड कपचे कॅप्टन होते आणि याच्यावरती दोनही वेळा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारचा जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जाणार आहे? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 25-26 वरती करंट अफेअरचा हा प्रश्न आहे. भारत सरकारचा जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प हा कोणत्या नदीवर बांधला जाणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर नर्मदा नदीवरती तो प्रकल्प बांधला जाणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश करण्यात आली होती. आपल्याला सर्वात सोपा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा मित्रांनो, 2 वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी एक क्रांती घडवण्यात आली होती. तर त्या क्रांतीला हरित क्रांती म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मग आपल्याला हरित क्रांतीवरती सुद्धा 2 प्रश्न विचारले जातात. हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर या ठिकाणी सुद्धा कन्फ्युजन आहे. लक्षात ठेवा, भारतीय हरित क्रांती आणि जागतिक हरित क्रांती. तर भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत पहा डॉक्टर MS स्वामीनाथन. स्वामीनाथन हे जे आहेत हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. मग आपल्याला जागतिक हरित क्रांतीचे जर विचारलं तर नॉर्मन बोरलॉग. लक्षात ठेवा, नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत आणि भारतीय हरित क्रांतीचे स्वामीनाथन आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत सध्याचे? द्रौपदी मुर्मू. सध्या सुरू आहे फेब्रुवारी 2026. तर यामध्ये आहेत पहा द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती आणि राज्यसभेमध्ये त्यांच्याद्वारे किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर 12 सदस्य जे आहेत हे राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेमध्ये नामांकित केले जाऊ शकतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा मित्रांनो, याच्यावरती इम्पॉर्टंट असणारे पॉइंट आहेत हे समजावून घेणं गरजेचं आहे. तर हे जे 12 सदस्य असतात यांच्यामध्ये साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील काही तज्ज्ञ आणि विशेष अनुभव असलेले व्यक्ती ठरतात. कशामध्ये? तर 12 सदस्य जे राष्ट्रपती घोषित करतं तर त्यांच्यामध्ये हे वेगवेगळ्या क्षेत्रातील असलेले व्यक्ती असतात. मग कलम 80 याच्या संबंधात आहे कलम 80. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 80 नुसार राष्ट्रपतींना हे अधिकार देण्यात आलेले आहेत. राज्यसभेची एकूण रचना कशी आहे? तर राज्यसभेची कमाल सदस्य संख्या ही 250 असते. ज्यामध्ये 238 सदस्य जे असतात हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतात. तर 12 सदस्य हे राष्ट्रपती यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले असतात. यांची जी निवडणूक प्रक्रिया असते तर ती कशी असते? 12 नामांकित सदस्यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नसतो. लक्षात ठेवा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये त्यांना अधिकार नसतो मतदान करण्याचा. मात्र उपराष्ट्रपती ज्यावेळेस निवडला जातो तर त्यांच्या निवडणुकीमध्ये ते मतदान करू शकतात. मग तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की सध्याचे आपले उपराष्ट्रपती कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, संसदीय शासन पद्धती सर्वात प्रथम कोणत्या देशात विकसित झाली होती? संसदीय शासन पद्धती याच्यावरती सुद्धा आपल्याला 2-3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि सर्वात पहिली संसदीय शासन पद्धती जी आहे तर ही इंग्लंड या देशामध्ये सुरू करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेलं आहे? लक्षात ठेवा, थोडासा प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करणारा विचारलेला आहे. भारतातील
कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेलं आहे? म्हणजे असा प्रश्न विचारलाय की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं आहे? लक्षात ठेवा. कमी भूक्षेत्र म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठे जर विचारण्यात आलं तर यावर सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर सर्वात लहान राज्य जे आहे तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे आणि राजस्थान हे जे आहे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला दिनविशेषवरती 100% प्रश्न विचारला जातो. त्यामुळेच आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे. राष्ट्रीय बालिका दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 तर 24 जानेवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणजेच काय तर अवकाळी पाऊस तर त्याला घोषित करणारं देशातील आपल्या पहिलं राज्य जे आहे हे ओडिसा राज्य ठरलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे देशाच्या आयात निर्यातीच्या 30% व्यापार करणारे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? मित्रांनो आत्तापर्यंत हा प्रश्न आपल्याला 6 वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. देशाच्या आयात निर्यातीच्या किती एकूण 30% एक लक्षात ठेवा 30% व्यापार करणारं आपल्या भारतातील सर्वात मोठं नैसर्गिक बंदर कोणतं आहे? आणि ते बंदर कोणतं आहे? तर मुंबई या ठिकाणचं ते बंदर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा हरियाणा महिला आयोगाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती? हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2025-26च्या करंट अफेअर्सवरती विचारण्यात आला होता. हरियाणा महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि त्या आहेत ऑप्शन क्रमांक 1 तर शफाली वर्मा ह्या ज्या आहेत ह्या क्रिकेटर आहेत आणि त्यांची हरियाणा महिला आयोगाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील विचारण्यात आले होते आणि यामध्ये काही प्रश्न आपण चालू घडामोडी 2025-26 वरती सुद्धा घेतले होते. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो प्रत्येक पोलीस भरतीच्या व्हिडिओची PDF आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.